आणि त्यांचा म्हणजे मी कुठेही निगेटिव्ह बोलत नाही. जी. आणि पंकजा एवढी ज्युनियर आहे, पण हम्म. मोठ्या बापाची मुलगी आहे. हो हो बरोबर. दोघांशी माझे घरचे संबंध होते. हो हो हो. पंकजाचं म्हणजे वडिलांशी मुंडे साहेबांना राजकारण येण्याच्या अगोदरपासून येस येस. संबंध चांगले होते. उगीच काही माझ्याशी काही त्यांचे हे करायचं काही गरज नव्हती. हम्म. आणि हे पण ह्यांनी मला मग मुंडे साहेब गेल्यानंतर मी यांना अटॅच झालो. म्हणजे मुंडे साहेबांनी, एक मिनिट तुमचा जास्त घेतो, जी. मला 2012 मध्ये दिल्लीला बोलून घेतलं. हम्म. ते म्हणले बाबा तुला 14ला आता लढायचं औरंगाबाद. मी म्हणलं हम्म. एकदा 9ला लढलो, येणार नाही, मला तुम्ही द्यायचं तर फुलंब्री द्या. मग रावसाहेबांना बोलवलं, डॉक्टर कराडांना फुलंब्री आपल्याला द्यायची म्हणून सांगितलं. मी कामाला लागलो हम्म. आणि रावसाहेबांना मी बरोबर काम करत होतो. हम्म. म्हणजे देवेंद्रच्या टीम मध्ये मी मंत्री होतो हम्म. आणि रावसाहेबांच्या नंतर रावसाहेबांना त्यात उपाध्यक्ष झालो. नंतर चंद्रकांताच्या टीम मध्ये उपाध्यक्ष झालो. जी. म्हणजे मी अटॅच होतो यांना, बरोबर. चांगलं होतं. पण ते येस एकदम मला खासदारही केलं, मंत्री केलं आणि मंत्री केल्यानंतर परत फायनान्स दिला. येस येस येस. नॅचरली माझी इन्व्हॉल्वमेंट इकडे तिकडे माझी जास्त होऊ लागली. आणि त्याच्यामध्ये मी सिन्सिअरली बसत होतो. लोकसभा असेल, नक्की प्रश्न उत्तर नक्की. असतील, येस येस. प्रत्येक ठिकाणी. तो थोडं काय झालं मलाही कळालं नाही. ते आपल्या विरोधात आहेत, टोटल हम्म. विरोधात आहेत. रावसाहेब विरोधात आणि पंकजा विरोधात आहेत. हम्म. आणि मला थोडी आमची जी किरकिर झाली रावसाहेबांची माझी दानवे साहेबांच्या समोरच झाली. हम्म. दानवे साहेब नाही, आपल्या बावनकुळे साहेबांची. हम्म. मी तुम्हाला बोललोय वाटतं. तर जी. ती किरकिर झाल्यामुळे त्यांना म्हणजे उगीच माझ्या मनात असं वाटतंय हम्म. की बावनकुळे साहेबांना माझ्याबद्दल निगेटिव्ह इम्प्रेशन झालेलं आहे असं. हम्म. ते काय मला तसं दाखवत नाहीये. हम्म. पण रावसाहेबांची माझी किरकिर झाली. ते म्हणले भाऊ जाऊन तुम्ही भेटा, बोला. हम्म. मी त्यांना क्लिअर करायचा प्रयत्न केला, हम्म. पण त्यांच्या मनात एक उगीच हे झालं माझ्याबद्दल. आणि नाही. मग आता इथं कसं होतं, हम्म. किरकिर झाली म्हणजे नेमकं काय झालं? हा म्हणजे बावनकुळे साहेबांना झालं का तुमच्याबद्दल, का रावसाहेब दानवेंना? नाही 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 नाही, इथं कसं होतं, इथं समजा शहराचा काही जरी कार्यक्रम असेल, हम्म. आम्ही रावसाहेब दानवेची तारीख घेत होतो. अच्छा रावसाहेब अच्छा. दानवे हा. प्रदेशाध्यक्ष होते, नंतर त्याच्या अगोदर नेताही होते. हम्म. पण नंतर मी मंत्री झालो आणि अतुल सावे मंत्री झाला. हम्म. फडणवीस साहेबांनी सांगितलं तुम्ही तुमचे निर्णय घेत चला. आम्ही इंडिपेंडंट काम करत होतो. हम्म. म्हणजे त्यांचं जे औरंगाबादवरती जे वचक होतं ना, हम्म. औरंगाबाद अगोदर हँडल करायचे नाही हम्म. ते आम्ही हँडल करतोय आता. अच्छा म्हणून अच्छा. ते. आणि मग काय झालं, एके दिवशी डॉक्टर कराडांना मस्ती आलेली जास्त, आता मंत्री झालेत ते. मला असं काय बोलताय तुम्ही माझ्या नावास? नाही नाही नाही, तुमचं वागणं बरोबर नाहीये, असं बरंच झालं. रावसाहेब बोलले का? हा, ते हं. बावनकुळे साहेबांसमोर अरे बापरे. हा. इतकी किरकिर झाली. मग मी म्हणलं दादा तुम्ही नेते आहात, जास्त काही बोलू नका. जे असेल ते आपण उद्या बोलूया ना, यांच्यासमोर काय बोलताय. हे झालं मग एक 3-4 वर्षापूर्वी झालंय. रावसाहेबाच्या घरी दिल्लीमध्ये मी तिघच होतो डायनिंग टेबलवर. तेव्हापासून बावनकुळे साहेबांना असं वाटत असेल, आणि ते बावनकुळेची आणि रावसाहेबाची चांगली मैत्री आहे. हो हे हो. तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहित नाही. माहिती माहिती. चांगली मैत्री. हा, हो हो. चांगली मैत्री आहे. म्हणजे इव्हन आपण जिल्हाध्यक्ष गेल्यानंतर सुद्धा बावनकुळे साहेब जेवायला गेले, तिथे त्यांनी सांगितलं की हे ते आम्ही जे केलेलं पोरग त्याला अध्यक्ष करायचं नाही, तुम्ही एकनाथ जाधवला करा. बावनकुळे साहेब म्हणले एकनाथ जाधवला करा. नाही म्हणलं आम्ही कशासाठी केला जिल्हाध्यक्ष. मग आता थोडं अडचण आली की आम्ही वर जात होतो, कुठे, फडणवीस साहेबांकडे. तिकडून आम्हाला बरोबर रिझल्ट मिळायचा. फडणवीस साहेबांना रावसाहेब दानवे काय चांगले माहित आहेत. म्हणजे बावनकुळे साहेब तर ते तिकडचेच आहेत, त्यांचे आहेत दोस्ती काय असेल ते. म्हणून एक एक आम्ही लाईन आमची रावसाहेब पाटील आहे, तुम्हाला सांगतो. यांची अपेक्षा, आता मी तुम्हाला बोलतो, यांची अपेक्षा होती की ते सीएम झाले फडणवीस साहेब, आणि हे त्याच वेळेस अध्यक्ष झाले. मराठा समाजाचा नेता कोणी नव्हता. त्यांची अपेक्षा वाढत गेली, आपणही सीएम झाला पाहिजे म्हणून. हे सगळे मराठे केले त्यांनी. ते तुम्हाला माहित आहे का नाही मला माहित नाही. आहे ना. हा हा. मलाही माहिती हा विषय. हा. हॅलो हॅलो हॅलो. हा डॉक्टर साहेब बोला. तर हे थोडं ह्याच्यामध्ये, म्हणून आम्हाला मग फडणवीस साहेब आम्हाला चांगला ऐकतात तुमचा, अच्छा असेल सावे असेल. पण इकडून थोडं आम्ही दूर होत गेलो, असं आहे. तर तो विषय नाही आहे. ठीक. बरं ऐका ना, परवा मी होतो, भूपेंद्रजींनी मला जेवायला बोलवलं होतं. मग त्यानंतर आम्ही बसलो गप्पा मारत. मग नंतर भटक्या विमुक्त जाती, एसबीसीचा असा विषय निघाला. मग कोण कोण नेते आहेत राज्यात. मग त्यांनी स्वतःहून बंजारी समाजाचा वो पंकजा आहे बोले. म्हटलं नहीं, डॉक्टर कराड़ साहब भी है मनख्या, उनका भी बहुत अच्छा है समाज के अंदर उनके. असं मी बोललो आणखी.
मी तुमचा आवर्जून नावाचा उल्लेख केला. जिथे मला जिथे पुश करताय तिथे मी आपोआप करतोच. करा करा करा. यस सर. करा. पुढे जाऊन तुम्हाला मी सांगतो, एक तर देवेंद्रजी, जर समजा सरकार आलं तर देवेंद्रजी सीएम होतील आणि मग भूपेंद्र यादव राष्ट्रीय अध्यक्ष होतील. आणि जर समजा सरकार दुर्दैवानं आलंच नाही तर देवेंद्रजी अध्यक्ष आहेत राष्ट्रीय अध्यक्ष. हे तुम्ही समजून घ्या. बरोबर. म्हणून हे दोन नेते योगायोगानं आपल्या जवळ आहेत आणि आपणाला ही दोन्हीची तुम्ही तुमची लायझनिंग ठेवा. मी तुम्हाला फडणवीस साहेबांकडे 100% मदत करू शकतो. म्हणजे मला आग्रहाने ते विचारतात, बोलतात आणि करतात. पण ते माझं त्यांनी यावेळेस केलं नाही ना. मला थोडं नाही ना. आता ऐका, मी त्यांना बोललोय होतो, मेसेज टाकला, तुम्हाला मेसेज दाखवला. पाहिला. तुमचंच नाव पहिलं टाकलं होतं. हो. त्यांच्या अडचणी असतील कोणत्या माहिती काय ते. यस. असू शकतात अडचणी, आपण समजू शकतो. नाही, दुसरं तुम्हाला एक आहे की तुम्ही संघटनेचं काम करताय आणि लढायला जागा नाही तिथे. नंदुरबार अडचण ती ना, सगळ्यात मोठी अडचण माझी ती आहे ना. नाही तर मी मागितलं पण नसतं. तुम्ही काही असं आम्हाला इथं द्या असं म्हणणारे नाही. नाही तर कधी ते मी विधानसभा निवडून कधीच आमदार झालो असतो. तोच प्रॉब्लेम आहे ना. हो ना, ते अडचण नाही. ते करू, ते चांगलं मी आणून देतो त्यांच्या लक्षात. यस. मी माझी जबाबदारी आहे तुम्हाला, म्हणजे जबाबदारी म्हणजे खारीचा वाटा माझा. नक्की डॉक्टर, मला विश्वास आहे. म्हणून मी भूपेंद्रजींना सांगितलं ना. भूपेंद्र पंकज म्हटलं नाही, डॉक्टर कराड साहेब भी है. लगेच बोललो मी. हॅलो. हा, तर ते भूपेंद्र यादवना जरा बोलत राहा माझ्याबद्दल. हो. येस. हो डॉक्टर साहेब, चालेल. हॅलो. हा डॉक्टर साहेब. ओबीसी बद्दल चांगलं काम आहे आपल्या शहरामध्ये, तुम्हाला सहकार्य करतो. नक्की. यस. जी. ठीक आहे. हो जी.